दुनिया के ऐसी कगार पर खड़े हैं कि जिसमें अभी नहीं तो कभी नहीं, इस प्रकार से हम ये विकास की जो विकास का रास्ता है उस पर चल रहे हैं। इसलिए मैं ऐसा मानता हूं कि 2047 में विकसित महाराष्ट्र और विकसित भारत बनेगा। गौ तस्करी को लेके जिस प्रकार से गौ तस्करी का मामला सामने है, महाराष्ट्र सरकार ने उन आरोपियों के खिलाफ किस प्रकार से कार्रवाई की? क्या मकोका के तहत कार्रवाई होगी? देखिए, हम लोगों ने पहली बार मकोका अप्लाई किया हुआ है और मेरा विश्वास है कि कोर्ट की स्क्रूटिनी में भी ये बिल्कुल जायज होगा और इस प्रकार से अगर कोई करेगा तो उस पर मकोका लगेगा। सर, अल नीनो को लेकर भी काफी चिंता जताई जा रही है, क्या कोई प्रोएक्टिव मेजर्स लिए जाएंगे महाराष्ट्र गवर्नमेंट? अल नीनो के चलते हम लोगों ने एक बृहद प्लान तैयार किया है। चूंकि अल नीनो के कारण सेक्टोरली अलग अलग प्रकार से बारिश होगी, कहीं बारिश का डेफिसिट बड़ा भी हो सकता है। उस दृष्टि से जो एहतियात बरतने चाहिए उसका प्लॅनिंग हमने किया। मराठवाड्यात मुख्यत्वे हे प्रकार घडतात। मुळामध्ये या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत। पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका। आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे। काही ठिकाणी पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे। मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट होतो तो जास्त हायलाइट होतोय, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू। मध्ये या कार्यक्रमामध्ये एआय समिट असेल किंवा इतर तंत्रज्ञानाच्या विषयासंदर्भात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तर तुमची मुलाखत देखील पार पडली आहे, काय सांगता? इमॅजिन नेक्स्ट हा एक अतिशय महत्त्वाचा इव्हेंट या ठिकाणी होतोय आणि एआय आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक लोक या ठिकाणी आले आहेत। मला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं। मी या कार्यक्रमामध्ये एआयच्या अडॉप्शनच्या संदर्भात महाराष्ट्र काय करत आहे या संदर्भात मी सांगितलं, कारण आपल्याला कल्पना आहे की आता ही जी काही एआयची वेव्ह आहे ही कोणी थांबवू शकत नाही, पण त्या वेव्हवर आपण त्या लाटेवर आरूढ होऊन आपल्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाची जी लढाई आहे तिला गती देऊ शकतो, त्याला स्केलवर नेऊ शकतो। तोच प्रयत्न इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री करतायत, तोच प्रयत्न महाराष्ट्रात आपण करतोय। त्या प्रयत्नात आपले स्ट्रॅटेजीज काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न मी केला। तुम्ही असं देखील म्हणालात की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढते, 2 ते 3 वर्षामध्ये दुबई आणि इतर काही देशांच्या सुद्धा अर्थव्यवस्थेला, सिंगापूरला सुद्धा आपण मागे टाकू असं तुम्ही म्हणाला। निश्चितपणे आता आपण $660 बिलियन अर्थव्यवस्थेमध्ये आहोत आणि आत्ता जो आपला ग्रोथ रेट आहे हा ग्रोथ रेट जर पुढचे 2 ते 3 वर्ष आपण कायम ठेवला तर आपण सिंगापूर आणि यूएई यांच्या अर्थव्यवस्थेच्या साईजला मागे टाकू शकतो, अशा प्रकारची स्थिती आहे। दुसऱ्या मुंबईच्या राज्यामध्ये निवडणुकांचा पुन्हा एकदा माहोल पाहायला मिळतोय। विधान परिषद असतील किंवा राज्यसभांची सुद्धा निवडणूक आता सकाळी जाहीर झाली आहे। 2 जागाच्या, खरं तर महाराष्ट्रातून सुनेत्रा पवारांचा राजीनामा झाल्यानंतर जी रिक्त झाली होती या संदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही। ठीक आहे, त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय करेल आणि आमचं त्याला पूर्ण समर्थन असेल। त्या जागेवर मला वाटत नाही की निवडणूक फार कोणी लढेल, कारण आमच्याजवळ सत्ता पक्ष म्हणून 232 वोट्स त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे एकदा कॅन्डिडेट ठरला की त्याची पुढची कारवाई